हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आम्ही चाललो आहे अजून नवीन ठिकाणी. ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला समजेलच कुठे चाललेलो आहे. पण हा खूप जास्त लॉंग ड्राईव्ह आहे आमचा. भूक लागली होती म्हणून रस्त्यामध्ये मोरया मिसळ हे दिसलं आम्हाला. हे कल्याणचं मोरया मिसळ आहे म्हणून आम्ही तिथे थांबलो मिसळसाठी. पण सर्विस त्यांची एवढी खराब होती का त्याच दिवशी त्यांची काय मिसळ वगैरे संपली होती का काय माहिती नाही. आम्ही खूप वेट केला तेव्हा कुठे ते आम्हाला आणून दिली त्यांनी. फायनली नाश्ता झाला आणि टाईम वेस्ट झाल्यामुळे भरपूर ऊन वाढून गेलं होतं बाहेर. हे जे दिसतंय हे आता ठाणा होता आणि ठाण्याची भरपूर ट्रॅफिक पार केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी रेस्ट करायला थांबलो. कारण उन्हाळा एवढा आहे की सारखी तहान लागत होती. थोडंसं तिथे पाणी पिलं, शांत बसले जरा वेळ मी. कारण तुम्हाला समजलंच असेल बदलापूर ते ठाणे गाडीवरती आणि प्लस ट्रॅफिक, एवढी ट्रॅफिक. आणि ठाण्यामध्ये घोडबंदरच्या तिथून एवढी प्रमाणाबाहेर ट्रॅफिक लागली. त्याच्यानंतर आम्हाला तिथून मीरा भाईंदरच्या पुढे उत्तन आहे, उत्तनला जायचं होतं. आणि हे जे दिसतंय हे मिठागर आहे, हे उत्तनलाच आहे. तिथे मिठाची शेती केली जाते. कारण पुढे आम्हाला जायचं आहे रामरतन विद्या मंदिरला, जिथे आमचे भाजी डॅडी. हां, हे आहे मीरा भाईंदर नंतर उत्तन म्हणून. याला काय मिनी गोवा असं पण बोललं जातं. आता बघते मी तर गोव्याला जाऊन आले, बघते खरंच गोव्यासारखं वाटतं की नाही. हो, बापरे, खूप कॉम्प्लिकेटेड रस्ता आहे. भारत माता की जय. छान आहे पण इकडे थोडं निसर्गरम्य वातावरण. ऊपर की साइड जाओ बोला ना, वर वर वर. हाँ, दो आएगा रास्ता, ऊपर की साइड जाओ बोला ना. तो बोलला तसं ऊपर की साइड जाओ. तसं निवांत एरिया आहे. पण इकडे येईपर्यंत आमचे खूप डेंजर हाल झाले आहे उन्हामध्ये. आता ते एक्सप्लेन नाही करू शकत आम्ही. ट्रेनने आलो असतो ना आपण, ते बरं झालं असतं. वाव, हे आहे आमच्या भक्ती दिदीचं कॉलेज. फायनली आम्ही इथे पोहोचलोय. सकाळी 9ला निघालेलो आम्ही. आता जवळपास 1:45-2 झाले होते. एवढ्या उन्हाचा प्रवास करत करत आम्ही इथे पोचलोय. गुगलवरती टाईम 2 तासच दाखवत होता, पण ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप लेट झालं तिथे. आणि आम्ही जी चुकी केली, कृपया कोणी तशी चूक करू नये एवढं लांब जाण्याची बाईकवरती. पण कॉलेज कॅम्पसमधील ॲटमॉस्फिअर बघून जो पण काही थकवा आला होता तो नक्कीच दूर झाला. इतकं सुंदर आणि मस्त तिथे वातावरण दिसते. पहिले एंट्रीला जे सिक्युरिटी गार्ड होते तिथे एंट्री करायला गेलो, कारण की तिथे भरपूर अशी सिक्युरिटी, कोण आहे तुम्ही, कोणाचे स्टुडंटचे कोण लागता, मग ती साईन वगैरे किती वेळ थांबणार ते सगळं मेन्शन करून मग आपल्याला पुढे सोडलं जातं. ती प्रोसिजर करून तिकडे भक्ती जिजाजी ते मेसमध्ये जेवायला बसले म्हणून आम्ही तिकडे निघालो. ये डिडू हाय. चलो, मैं देख भक्ति दीदी खाना खा रही है.
फायनली आम्ही भेटलो त्यांना, पण इथे आमची भक्ती खूप टेन्शनमध्ये दिसते, त्याच्यामुळे ती बिचारी लवकर वरती पण बघत नव्हती. एक राउंड मार लिया तुम्ही तिथं गायब तेरा टेन्शन. फायनली आम्ही भेटलो भक्तीला. बघा इथे हॉर्स आहे त्यांचे. काय नाव आहे? बादल आणि केतक. हॉर्स राईड करता का हो इकडे? हे बघ, नवीन नवीन मेंबर येत आहे, त्यांची पण चौकशी सुरू आहे. माहौल एकदम तेरे जैसे छोटे छोटे मैंगो है क्या पे? बहुत सारे फ्रूट वाले पेड़ है यहाँ पे. मैं तो बोल रहा है मैं इधर रह जाता, तू चली जा. हो बाळा. माऊ आता एकदम खुश झाली, तिला दिसले आता खेळणे. वार्डन पक्का डांटने वाली है मुझे. क्यों? क्या पूरा दिन बाहर थे आप? अरे अच्छे वैसे. आज तो फर्स्ट टाइम आए बोलना ना हम, तो देखना भी जरूरी है. मस्त है भक्ति, लेकिन हाँ फिर कमी इतनी है कि घर मतलब ऊपर भी है सेम ऐसा ये हाँ. से हम गए थे, पता खाने का काम है बहुत. नहीं इतनी दूर, मतलब पहले ही मम्मी पापा से दूर आने वाली हूँ, इसलिए थोड़ा सा टेंशन होगा. बाकी मतलब माहौल तो अच्छा है. लड़कियां भी थोड़ी अजीब मतलब हाई फाई एकदम. माऊ तर इकडे बघून, भक्ती दीदीचं कॉलेज बघून माऊच खुश झाली. इधर भक्ति दीदी टेंशन में और माऊ खुश. हे आंब्याचं आंब्याचं झाड लढले. खूप छोट्या छोट्या कैऱ्या इथे, आणि खूप इथे खाली पण पडलाय. त्यांचं इकडे मोठं डिस्कशन चालू आहे, कारण भक्ती थोडी टेन्शनमध्ये आलेली दिसते. सुरुवातीला वाटेलच, नंतर होईल मॅनेज. हॉस्टेलचा रूम, 3 बेड दिलेले, 3 मुली राहते तिथे. सुविधा एकदम मस्त दिलेली आहे. स्टडी टेबल, AC रूम. ही आमची मॅडम आराम करते. आता जवळजवळ संध्याकाळचे 5:30 वाजले होते, आणि 11th सायन्सला भक्तीचं ॲडमिशन झालं आहे. तिचं ओरिएंटेशन सुरू झालं होतं, त्याच्यामुळे जिजाजी आणि ती वरती क्लासरूममध्ये होते. पण आम्हाला लेट होत होतं, म्हणून ते बोलले की तुम्ही आता हळूहळू जा. म्हणून आम्ही तिथून निघालो, आणि तिथेच नियर एक बीच होता, म्हणून मग आम्ही आता तिथे माऊला घेऊन चाललो. काय माहित नाही बाबा. हे आम्ही आलोय आता उद्यान बीचवरती. हे त्या कॉलेजपासून 3 किलोमीटर ना. हां 3 किलोमीटर, म्हणजे काय 7-8 मिनिटावरतीच होतं.
उद्यान बीच आहे. त्याच्यामुळे आम्ही आलो इथे आता एन्जॉय करण्यासाठी. पण आमच्याकडे जास्त टाईम नाही आहे, पण अर्धा तास तरी होईल. एन्जॉय कर, घाण दिसते. हा हा हे म्हणे गोव्यासारखा मिनी गोवा, उद्यान बीच मिनी गोवा. नाही आहे, पण वाटतं काहींना, पण नाही आहे. मला पण वाटलं ते रस्ते बघून छान, तसंच गोव्यासारखं, पण वाटत नाही. बघा लोकांना किती कचरा केलेला आहे, खूप कचरा आहे. कसं खेळणार? बघूया छान जागा. खूप असा भयंकर घाण असा हा बीच होता, त्याच्यामुळे आम्ही कधीच कोणाला सजेस्ट करणार नाही या बीचवरती जा. भयंकर खराब बीच आहे हा. आणि मग तिथून आम्ही पटकन निघालो आणि मध्ये ट्रॅफिक दाखवली नाही, कारण घोडबंदरला परत खूप ट्रॅफिक लागली आहे. ती ट्रॅफिक संपताच आम्हाला इथे हे गायमुख चौपाटी म्हणून होतं ठाण्यामध्ये, तिथे आम्ही जरा वेळ थांबलो. कारण गाडीवर कंटिन्यू बाईकवरती बसून बसून पण पाठ वगैरे खूप जाम होऊन जाते, म्हणून एक रिलॅक्स होण्यासाठी आम्ही तिथे थांबलो जरा. मी आहे भाई कॅमेरामॅन. नाईट बोटिंग आहे ना. कसं वाटतंय का तुला? इथे रेस्ट केला आणि मग आम्ही निघालो परत घरी जायला. परत भरपूर ट्रॅफिक लागली, ती जी मी दाखवणार नाही आहे. आणि रात्रीला मुंबई फिरायची खूप इच्छा होती. मुंबई तर नाही, पण ठाणे जरा फिरण्यात आलं. आणि आता इथून आम्ही निघालो आहे आमच्या घरी. आणि घरी आम्हाला 11 वाजले पोचायला. तर असा होता आमचा दिवस. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.